जयसिंगपूरमध्ये बनावट लायसन्सचा पर्दाफाश, आरटीओ पोलिसांची मोठी कारवाई। जयसिंगपूर शहरामध्ये 1199 मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स काढून मिळेल अशी पोस्ट सर्वत्र व्हॉट्सअपवर काही दिवस फिरत होती। संबंधित पोस्टवरून कॉल करून अनेक लोकांनी ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्यासाठी पैसे जमा केले। सदर ड्रायव्हिंग लायसन्स कॅम्प जयसिंगपूर शहरातील आंबेडकर सोसायटी जवळ असणाऱ्या आश्रय हॉटेल येथे सुरू असल्याचे समजते। सदर ड्रायव्हिंग लायसन्स बनवणे हे बोगस असून याची माहिती आरटीओ पोलिसांना लागली असता त्यांनी संबंधित ठिकाणी धाड टाकली असता जमीर मेहबूब सय्यद वय वर्ष 29 राहणार तुकाराम महाराज मंदिर जवळ टाकळी तालुका करमाळा जिल्हा कोल्हापूर, प्रवीण राजाराम गायकवाड वय वर्ष 40 राहणार गायकवाड मळा तेरवाड शिरोळ या संशयितांना ताब्यात घेतली असून पुढील तपास शिरोळ पोलीस ठाणे करीत आहेत। सदरचा प्रकार उघडकीस आलेल्या प्रकारामुळे जयसिंगपूर शहरात खळबळ माजली असून सदर प्रकारामध्ये अजून किती जणांची नावे निष्पन्न होतील हे पाहणे गरजेचे आहे। काल सोशल मीडियावरती जयसिंगपूरमध्ये हे आश्रय हॉटेल जे आहे त्याच्यामध्ये 2 दिवसाचं शिबिर चालू केलेलं आहे अशा प्रकारचे मेसेज व्हायरल झाले होते आणि त्याच्यामध्ये काही लोकांना चौकशी केली असताना कुठल्याही प्रकारची टेस्ट न देता केवळ 1299 रुपयामध्ये तुम्हाला लायसन्स घरपोच काढून मिळेल अशा प्रकारचं त्याच्यामध्ये सोशल मीडियामध्ये सगळं आलं होतं। तर त्याचे व्हेरीफाय केल्यानंतर अशा प्रकारचं कुठलंही शिबिर आरटीओ कार्यालयातर्फे आयोजित केले गेले नव्हते आणि अशी लर्निंग लायसन्स असेल किंवा फक्त लायसन्स असेल विदाऊट टेस्ट कुठलंच लायसन्स मिळू शकत नाही। त्याच्यामध्ये लर्निंग लायसन्ससुद्धा ऑनलाईन टेस्ट असते की आपलं फेसलेस स्वरूपात जरी असलं तर फेसलेसमध्ये ऑनलाईन टेस्ट असते। कुठलीही टेस्ट न देता हे कुठला प्रकार आहे की त्यात घरपोच लायसन्स आहे त्यामुळे आम्ही व्हेरीफाय करण्यासाठी सकाळी पोलीस स्टेशनला रितसर कल्पना देऊन आम्ही चेक केला असता त्यांनी मानवी स्वरूपातले पावते देऊन अर्ज दाखल करायचं काम सुरू केल्याचं आढळलं। त्याच्यामुळे हा सगळा गैरप्रकार आमच्या लक्षात आला की त्या लोकांची फसवणूक होती। एक तर लोकांचे पैसे लुबाडले जाणार किंवा काहीतरी सिस्टीममध्ये गैरप्रकार करून लायसन्स अधिकृतरित्या न देता अनधिकृत मार्गाने लायसन्स इश्यू करण्याचा प्रकार लक्षात आल्यामुळे त्या सगळ्या प्रकाराला आळा घालण्यासाठी प्राथमिक स्वरूपात याच्यामध्ये हात टाकून त्यांचे सगळे आता मध्यमार्गावर केलेल्या पोलिसांचं पुढचं काम चालू झालं। अंदाजे किती जण आहेत म्हणजे आरोपी किंवा म्हणजे संशयित? आता दिसलेले आमच्या समोर तर दोघेच आहेत। आणखी साधारण 400 ते 500 लोकांचे त्यांनी अर्ज आणि आढळले। आता पुढील कारवाई संदर्भात काय सांगाल? पुढील आता पोलीस स्टेशनला याच्या संदर्भात जो काय सिस्टीममध्ये हॅक करणे असेल किंवा गैरप्रकारे माणूस न येता लायसन्स देण्याचं म्हणजे सार्वजनिक सुरक्षेची अत्यंत गंभीर बाब आहे। कारण एखादा नॉन क्वालिफाईड ज्याला गाडी चालवण्याने असं माणसाने लायसन्स दिलं तर सार्वजनिक सुरक्षिततेला प्रचंड मोठा धोका निर्माण होणार आहे। त्यामुळे त्या अनुषंगाने जे काही गुन्हे ते दाखल करण्याचे काम पोलीस करतात आणि आरटीओ डिपार्टमेंट पोलीस सहकार्य करते पोलिसांना किंवा आम्ही त्याच्या संदर्भात उच्च स्तरावरून ज्यांना जे काही इन्फॉर्म द्यायची ते देऊन हा गैरप्रकार थांबवण्याचा प्रयत्न करतो।